श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत त्यापेक्षा जास्त आमचे आहेत। चार खांद्यावर जाताना आम्ही सुद्धा जय राम श्रीराम जय जय रामच म्हणतो। आणि दशक्रियेला जेव्हा कावळा शिवायची प्रथा असते ना, त्याला सुद्धा रामाचा उशापच कारणीभूत असतो। हे जेवढा श्रीराम तुमचा आहे तेवढाच आमचा आहे। पण आम्हाला जे प्रभू श्रीरामचंद्र शिकवलेत, आमच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत, हे आमच्या मंदिरात असलेले प्रभू श्रीरामचंद्र धनुष्यबाण ताणलेले नाहीत, ते आशीर्वादाचा हात उंचावलेले कुटुंबवत्सल सीतामाई लक्ष्मण आणि हनुमंतराया बरोबर असलेले प्रभू श्रीरामचंद्र आहेत। आम्ही माणसाला माणूस भेटला की राम राम म्हणतो, राम राम म्हटल्याने माणूस जोडला जातो, राम राम म्हणून माणूस जोडणारा देश आम्हाला हवाय। आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांविषयी जेव्हा शिकवलं जातं आपल्याला देशमुख साहेब, तेव्हा काय शिकवलं जातं? एक वचनी, एक बाणी, एक पत्नी। तिसऱ्या विषयावर मी बोलणार नाही। खाजगीतल्या गोष्टी जाहीरपणे बोलू नयेत असा एक संकेत आहे, तेवढा आपण पाळू। पण एक बाणी एक वचनी हा जो आहे, म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांची आराधना करायची, प्रभू श्रीरामचंद्रांचं उदो उदो करायचा। प्रभू श्रीरामचंद्र उभ्या हिंदुस्थानाचे दैवत आहेत, पण प्रभू श्रीरामचंद्र एक वचनी होते। आधी वचन द्यायचं आणि नंतर चुनावी जुमला था असं म्हणणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेला जाऊन सीतामाईला सोडवून आणलं। स्त्री स्त्रीलाचं रक्षण करणारे प्रभू श्रीरामचंद्र होते। आमच्या महिला कुस्तीपटूंवर दिल्लीमध्ये काय परिस्थिती ओढवली ती पाहिली। आमच्या महिला कुस्तीपटूंना जर अश्रुपूर्ण नयनांनी कुस्तीलाच राम राम ठोकावा लागत असेल, तर असं महिलांचं शोषण करणाऱ्यांना, आश्रय देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? मग शावटे सरांनी सांगितलं, प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला। हा वनवास पत्करला तो पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी पत्करला। आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? हा महत्वाचा सवाल आहे। पाटील साहेब, मी नारायणगावचा, नारायणगाव आमची तमाशा पंढरी, महाराष्ट्राची लोकसंस्कृती। त्या दिवशी आमचे एक ताते आहेत नारायणगावला, वग लिहितात भन्नाट। या बातम्या यायला लागल्या, बातम्या यायला लागल्यानंतर ते आपले लिहित होते। मी भेटायला गेलो, रामराम झाला। रामराम झाल्यानंतर म्हटले, हे जे काय राजकारणाचं रामायण चाललंय ना, त्यांनी पेपर आपटला। म्हटलं, तात्या जरा वग लिहिताना चूक झाली। काय? म्हटलं, राजकारणाचं महाभारत चाललंय, रामायण कुठं? म्हणणाऱ्या गप, तुला कळत नाही, रामायण चाललंय। म्हटलं, तात्या आता कसं चाललंय रामायण तुम्ही सांगा। ते म्हणले, मला सांग, सीता हरण झालं कुठं? म्हटलं, जे वाचलंय ते दंडकारण्यात झालं। दंडकारण्य म्हणजे कुठं? म्हटलं, महाराष्ट्रात झालं। म्हणजे हा, महाराष्ट्रात झालं। म्हटलं, आता खुलून सांगा। ते म्हटले, जेव्हा सीतामाईचं हरण झालं त्यावेळी कांचन मृग होता, कांचन मृगाच्या पाठी राम धावायला लागला। आता कांचन मृगाचं रूपडं बदललंय, कांचन मृगाला सोन्याचं कातडं नाही, त्याला 50 खोक्यांचं जाकीट घातलंय। आणि जसं कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरी असते, ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या कारवायांपासून अभयाची कस्तुरी त्या कांचन मृगाकडे। रामायणात सीतामाईचं हरण झालं होतं, आत्ताच्या कलियुगात म्हणे महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि चिन्हाचं हरण होतंय। म्हटलं, तात्या, फक्त पक्ष आणि चिन्हाचं हरण होत नाही, माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचं हरण होतंय। पण म्हणे रामायणात झालं काय पुढं? प्रभू श्रीरामचंद्र लंकेला गेले। लंकेला जात असताना समुद्र कसा ओलांडायचा हे बघायचं होतं। प्रश्न सगळ्यांना पडला होता। सोबत वानर सेना होती। म्हटलं, या वानर सेनेचं काय? तात्यांनी सांगितलं, वानर सेना म्हणजे सगळ्यात साधी, त्यांच्याकडे हत्यारं नव्हती, शस्त्र नव्हती, समोर राक्षसांची सेना बलाढ्य होती, त्यांच्याकडे सगळी यंत्रणा होती, ती सुसज्ज होती। आणि एवढं सगळं असताना वानर सेनेकडे काहीच नव्हतं, ती सर्वसामान्य वाटत होती। म्हटलं, वानर सेना म्हणजे कोण? म्हणजे एवढंही कळत नाही का? सर्वसामान्य असलेली जनता ती ठरवणार रावणाचा वध करायचा तो कसा करायचा। पण